या कवितेचे मूळ लेखक संदीप खरे, त्यांना मनपूर्वक अभिवादन. त्यांच्या शब्दांना जपून थोडासा माझ्या पद्धतीने आणि अर्थातच ChatGPTच्या मदतीने हलका बदल केला आहे. कविता आजी. आजीला जवळ घेऊन बसलोय, पण ती जसं जवळ घ्यायची ना तसं घेता येत नाही. जीर्ण हाडांची ही छोटीशी मऊ मोळी आता तर फार घट्ट बिलकताही येत नाही. एक एक ओळखीचे नाहीसे होत जाताना जे उरले त्याला बिलगून घेतोय. चाललाय खरा सारा आटापिटा, पण आतून कापत चाललोय. तिच्या सुरकुत्यातून गुंडाळून ठेवले तिने अनेक वर्ष. मला दुपट्यात गुंडाळल्यापासूनचे अनगिनत सुखदुःखी स्पर्श. ती फक्त आजी नव्हे, एक अख्खा भूतकाळ आहे. तो भूतकाळ हळूहळू विरत चाललाय आणि मी त्याला घट्ट पकडून बसलोय. आता तिच्यापर्यंत शब्द पोहोचत नाही सहज, म्हणून मी थोडा मोठ्याने बोलतो. मी काहीतरी सांगतो, ती हसून मान हलवते. कळलं म्हणून नाही, तर कळलं असावं म्हणून. आता तर मलाही कविता सुचली तर लेखणी आणि कागदाआधी चष्माच शोधावा लागतो. आणि लिहिलीच कविता आणि मी कितीही ओरडून वाचली तरी ती आजीला ऐकायला येते कुठे. आणि इतक्या आरड्याओरड्यानंतर कविता तरी कविता राहतेच कुठे. तेही असो, पण मुळात आजीपर्यंत पोहोचतच नाही ती कविता करायचीच कशाला. आणि आजीच्या कुशीत मावत नाही इतके मोठे व्हायचेच कशाला. धन्यवाद.